नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये. तर हा व्हिडिओ बनवलेला आहे खास माझ्या नवशिकाऊ महिलांच्यासाठी किंवा माझ्या बहिणींच्यासाठी, ज्या की शिवण क्लास करतायत, शिवतायत, पण अजून सुरुवात झालेली नाही. तर सुरुवात का झाली नाही, पहिला ग्राहक तुमच्यापर्यंत का पोचला नाही, याच्याबद्दल थोडंसं बोलूया. तर तुम्ही खूप छान शिवता, शिकलेले आहात, तुम्हाला येतं, पण अजून तुमच्याकडे पहिलं कस्टमर आलं नाही. तर पहिलं कस्टमर का आलं नाही, तर याचा तुम्ही विचार केलेला आहे का? तर मी तुम्हाला सांगते की कस्टमर का तुमची सुरुवात झाली नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खूप छान शिवता, तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवता, इतरांचे शिवता, पण तुम्ही अजून धाडस केलं नाही की मी ब्लाऊज ग्राहकांचे घेण्याची तयारी दाखवली नाही. तर हे असं का होतं, ग्राहक तुमच्यापर्यंत का पोचत नाहीत, याचं कारण सांगते. तर पहा, पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करता, सुरुवातीचा ब्लाऊज तुमचा खूप म्हणजे सुरुवातीला चांगला येणार नाही, अजिबात येणार नाही. माझा तर पहिला ब्लाऊज इतका खराब आला होता आणि इतका घाण झाला होता, म्हणजे कशामुळे होतो मला समजत नाही. पण तुम्हालाही आठवत असेल की तुमचा पहिला ब्लाऊज किंवा पहिला काही तुम्ही ड्रेस शिवा, काहीही शिवा, पण तो इतका खराब होतो, हो ते कापड इतकं गंद घाण होतं की असं वाटतं की हे करायला नको. पण ही तुमची सुरुवात असते. कारण सुरुवातीला आपण जे ब्लाऊज शिवत असतो, ते आपण अगदी जीवापासून किंवा मनापासून शिवत असतो. ते आपल्याला परफेक्ट यायलाच पाहिजे, ते परफेक्ट बसायलाच पाहिजे, ही आपली अगदी आत्मीयतेने इच्छा असते. पण तसं घडत नाही. इकडे-तिकडे थोडंसं होत असतं. तर असं का होतं? तर आपण पहिल्यांदा शिकत असतो. शिकत असल्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी पहिल्याच वेळेला जमतील असं काही नसतं. तर आपण शिकत-शिकत थोड्या-थोड्या टिप्स घेत-घेत पुढे जात असतो. पण आपला आत्मविश्वास इतका असतो की नाही, माझं पहिलं ब्लाऊज करेक्ट यायलाच हवं, माझं पहिलं कस्टमर जे आहे ते यायलाच हवं. तर असं न होता आपण थोडेसे फसले जातो. तर हे असं का होतं? तर असं होतं की आपण अति आत्मविश्वास दाखवतो व आपण त्यामध्ये एकदम तरबेज आहोत, एकदम मी हुशार आहे, असं आपल्याला कुठेतरी वाटतं. तुम्ही आहातच, त्याबद्दल माझी शंका नाही. पण आपल्याला तसं वाटतं. पण काय होतं की थोड्याशा कारणामुळे टीप चुकीची येते, फिनिशिंग बिघडतं, गळा इकडे-तिकडे होत असतो, शोल्डर कुठेतरी उतरली जात असते, असे प्रॉब्लेम येत असतील. येतात ना? नक्कीच येत असतील. तर हे असे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे काय होतं की आपलं नाही, आता मला करायचं नाही, मी आता इतका प्रयत्न केले पण आता मला जमत नाही, असं वाटतं. तर असं न करता तुम्ही पुन्हा सातत्याने प्रयत्न करा. स्वतःचे ब्लाऊज शिवायला शिका. स्वतःचे ब्लाऊज एक चुकू दे, दोन चुकू दे, पण त्यामध्ये तरबेज होण्याचा प्रयत्न करा. काय होतं की आपण ज्यावेळेला सातत्य ठेवतो व आपली चूक काय झालेली आहे, हे ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला आपण ती चूक पुन्हा करत नाही. व जी चूक तुमच्या लक्षात आली ती पुन्हा न करता त्या चुकीवर फोकस करणं खूप महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं असतं शिवण क्लासमध्ये की टिपा अगदी व्यवस्थित यायला हव्यात. टिपा जर व्यवस्थित नाही आल्या तर आपण नुसताच शिवत गेलो तरी काही उपयोग नसतो. कटिंग परफेक्ट यायला हवं. सर्व जे आहे तो पाया आहे तो कटिंग आहे. कटिंग परफेक्ट आलं तर आपण स्टिचिंग अगदी परफेक्ट येणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ जास्त द्या. परफेक्ट कटिंग करण्यासाठी शिका. कटिंग परफेक्ट असेल तर आपण शिलाई व्यवस्थित मारायला शिकायला हवी. जर अजूनही तुम्ही खूप छान शिवत असाल, खूप तुमची प्रगती होत असेल व काही कारणामुळे ब्लाऊज जर ग्राहकांचे अजून आलेले नसतील, तर ह्या चुका नक्कीच लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण व्यवस्थित टीप मारायला शिकली पाहिजे. टीप मारत असताना कोपरे व्यवस्थित यायला हवेत. वळण जे आपण गोटला घेतो ते वळण व्यवस्थित यायला हवं. चौकोनी गळा किंवा पंचकोनी गळा केला तर त्याचे कोपरे व्यवस्थित यायला हवेत. ज्या त्या वेळेला दाब टीप द्यायला हवी, ज्या त्या वेळेला फिनिशिंग यायला हवं. जे आपण म्हणजेच बाही जोडतो किंवा शोल्डर जोडतो तो पॉईंट अगदी व्यवस्थित यायला हवा. हे जर पॉईंट व्यवस्थित नाही आले तर ब्लाऊज फिनिशिंग वाटत नाही. तसेच जर ड्रेस शिवत असाल तर ड्रेसमध्ये सुद्धा ह्या चुका होऊ शकतात. ड्रेस शिवलात व जर तुमचा जो साईडचा पार्ट असतो म्हणजेच कट असतो तो जर व्यवस्थित नाही आला, थोडासा तिरका झाला, ओढला गेला, फिनिशिंग व्यवस्थित आलं, तर कितीही छान ड्रेस शिवा पण फिनिशिंग वाटत नाही. तसेच ब्लाऊज शिवलात पण गोट व्यवस्थित नाही आला किंवा गोटची पट्टी जी असते ती व्यवस्थित नाही आली, फिटिंग व्यवस्थित नाही आलं, तरी सुद्धा ब्लाऊज आपला बरोबर आपल्यालाच वाटत नाही. आपला ब्लाऊज शिवलेला आपल्याला छान वाटला पाहिजे. महत्त्वाचं आपल्याला बरं वाटलं पाहिजे. मग इतरांना तो बरं वाटणार आहे. आपण काय करतो, मी
म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मी चांगला शिवलाय, पुढचीच ज्यात फॉल्ट आहे तिला नाही आवडत, ती फॉल्ट काढते. कस्टमर टिकवायला शिकणं ही खूप मोठी कला आहे. कस्टमर येतात, पण ते कस्टमर टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तसेच जर नऊ शिकाऊ असाल तर पहिली महिला जी असते ती कस्टमर कधी येतील याची वाट पाहत असते. तर मी तुम्हाला सांगते की कस्टमर पहिले येतात, पण कसे येतात? तुम्ही आधी ब्लाऊज शिवा, ब्लाऊज शिवा, ड्रेस शिवा, त्याचे पोस्ट तुम्ही तुमच्या आपलं व्हॉट्सअप असतं त्याच्यावर टाका, इंस्टाग्रामवर टाका. हे तुम्ही ज्या वेळेला टाकता त्यावेळेला ते पाहून आपल्याकडे कस्टमर येतात. कोणीही पहिल्यांदा परिपूर्ण असतं असं नसतं, तर थोड्या बहुत चुका होत असतात. ह्या चुका होत असल्या तरी आपण शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कस्टमराकडून अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. तिने हा फॉल्ट काढला तर नाही ही चुकीची आहे, हिला कितीही चांगलं बसलं तरी ही असंच करते, असं म्हणण्यापेक्षा का चूक झाली, कशामुळे झाली, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच पहिला कस्टमर कोणता असतो? तर पहिला कस्टमर हा तुमच्या घरचाच असतो. पहा तुम्ही शिवण क्लास केला असेल, तर पहिला तुम्ही ब्लाऊज कोणाचा शिवलात? पहिला तर तुमचा शिवला असेल, दुसरा तुमच्या मम्मीचा असेल, बहिणीचा असेल, सासूबाईंचा असेल किंवा जाऊबाईंचा असेल. हे आपले पहिले कस्टमर असतात. पण आपण काय करतो, हे पहिले कस्टमर असतात म्हणून आपण बघत नाही. तर हा माझ्या जावेचा ब्लाऊज आहे, हा माझ्या सासूचा आहे, घरातलाच ब्लाऊज आहे. असं करून आपण कसा येईल तसा ओढून काढतो. असं न करता हे माझं पहिलं कस्टमर आहे, हे मी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर हे तुम्ही व्यवस्थित केलात तर एक बाई 5 कस्टमर घेऊन येते, कधीही लक्षात ठेवा. तर त्यासाठी काय करायला हवं, की तो पहिला ब्लाऊज आहे, हा माझा पहिला व शेवटचा ब्लाऊज आहे, असा विचार करायचा व ते ब्लाऊज अगदी परफेक्ट होईल याचा विचार करायचा. ते घरचं कस्टमर असू दे किंवा बाहेरचं असू दे. व अशा केल्यामुळे काय होतं, की आपण आपल्याला एक वळण लावून घेत असतो, की हा ब्लाऊज माझ्याकडून चांगला व्हायला हवा. हे जरी माझ्या सासूबाईंचा असला तरी तो त्यांना व्यवस्थित बसायला हवा. भरपूर ते फॉल्ट आपलीच माणसं आपला खूप चुका काढतात, पण आपण त्या चुकांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे दुर्लक्ष न करता यामध्ये काय चुकलं, त्यामध्ये काय चुकलं, यातून अनुभव घेऊन आपण पुढे जायचं असतं. तुमच्यासारखी मी तशीच होते. मलाही तसंच वाटायचं, की माझ्याच चूक नाही ह्यांच्याच चूक आहे. पण मी माझ्या चुका सुधारल्या. आज मी 22 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. आज मी स्वतःचं माझं बुटीक इतके दिवस होतंच, क्लासेस आहेत. पण माझं आज पुण्यामध्ये सुद्धा स्वतःचं बुटीक आहे. हे कशामुळे झालं? तर माझ्या चुका काय होतात हे मी लक्षात घेतल्या. तुम्ही तशा तुमच्या चुका लक्षात घेतलात तर नक्कीच तुम्ही पुढे जाल. तसेच पहिले कस्टमर कोण असतं? तर पहिले ग्राहक आपण कसा आणायचा असतो हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज मी थोडीच माहिती तुम्हाला सांगते, की कस्टमर येणं हे खूप महत्त्वाचं असतं. तसंच कस्टमर टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं. कस्टमर टिकवायला शिका. पुढचा माणूस कितीही जर म्हटला, की हे असं होतं, ते तसं होतं. ठीक आहे मॅडम, मी करून देते. हा आपला शब्द पाहिजे. जर आपण त्यांच्यापुढे ही अशीच करते, तशीच करते, आपण आतून जरी म्हटलो, तरी त्या पुढच्या माणसापर्यंत आपल्या भावना किंवा संवेदना जात असतात. त्यामुळे हे माझं कस्टमर आहे. हे जे येणाऱ्या कस्टमराच्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येत असते, पैसा येत असतो. पैशाशिवाय काही होत नाही लक्षात ठेवा. तर आपण हे पहिलं कस्टमर आहे, हे टिकवायचं कसं? हे आपण पाहिलं पाहिजे. ते घरचं असू दे किंवा बाहेरचं असू दे. तसेच कस्टमर वाढवायचे असतील, कस्टमर यायला हवे असतील, तर तुम्ही काहीही शिवा. तर ते पोस्ट तुम्ही Instagramवर करा किंवा आपण WhatsAppवर करू शकतो. हे जर ज्यावेळेला तुम्ही सतत करत राहिलात, तर तुमच्याकडे कस्टमर आपोआप यायला सुरुवात होते. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. फक्त शिवण क्लास करणं व घरात बसणं किंवा घरचेच कपडे शिवणं हा मोटिवेशन न ठेवता दुसऱ्यांचेही कपडे घ्या. का घ्या? तुम्हाला त्यातून अनुभव येत जातो. जेवढ्या तक्रारी तेवढा जास्त अनुभव. मला तरी असं वाटतं. तक्रारी येऊ द्या. ज्यावेळेला तुम्ही शिवण क्लास करताना त्यावेळेला तुम्हाला खूप तक्रारी यायला हव्यात, की हे असं झालं, ते तसं झालं. जर असं होत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. कारण तक्रार जितकी असते त्यावर आपण फोकस करतो. तक्रार नाही आली, आपल्याला काय वाटतं, की पुढच्या माणसाने फॉल्ट काढायला नको. तर फॉल्ट नाही काढला तर तुम्हाला तुमची तक्रार काय आहे, तुमच्यामध्ये काय बदल व्हायला हवा हे कळणार नाही. त्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला लागतो. तर मी आज ही माहिती माझ्या 9 शिकाऊ बहिणी आहेत त्यांच्यासाठी दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण, की पहिला ग्राहक कसा मिळवायचा, तसेच पहिला ग्राहक आलेला कसा टिकवायचा, तो आयुष्यभर आपल्यासोबत असेल.
नक्कीच पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, इतर मैत्रिणींच्यापर्यंत पोहोचवा माझी माहिती. त्याबद्दल धन्यवाद.